तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 19 ऑगस्ट 2023चा आहे आणि शिफ्ट कोणती आहे? सेकंड शिफ्ट आहे, दुसरी शिफ्ट आहे. ओके, या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन, आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे. व्हेन आय सॉ 1 रुपी. या ठिकाणी बघा हा स्वराने स्टार्ट होत आहे आणि स्वराने जर स्टार्ट होत असेल स्वराने तर आपण काय लावत असतो? ॲन. पण यालाही अपवाद असतात. जर याचं साऊंड, या वनचा साऊंड काय येतं? अ येतं की व येतं? याचा साऊंड वनचा साऊंड काय येत आहे? वन येत आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कशाचा यूज करावा लागेल? एचा यूज करावा लागेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी बघा इनकरेक्टली स्पेल्ड शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा, वन ऑफ द मोस्ट सिरियसची स्पेलिंग अशी असते का? मुळीच नाही. याची बघा, याची स्पेलिंग कशी असते सिरियसची? SERIOUS. ओके, म्हणून तुमचं जो तिसरा ऑप्शन आहे हा तुमचं चुकीचं राहील. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी बघा अंडरलाईन पार्टचं तुम्हाला सिनोनिम्स ओळखायचं आहे. बघा, आय रन डाऊन हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. ओके, इथं स्पीडची गोष्ट केली आहे आणि हिलॉक म्हणजे काय होतं? टेकडी होतं, टेकडी, छोटीवाली टेकडी. ओके, इथून हा काय होता? चालत होता आणि ही हॅड क्लाइम्ड अप ॲट अ म्हणजे एका कोणत्या तरी स्पीडनी तो गेलेला आहे. ओके, पण कसं गेले आहे बघा. फ्रँटिक म्हणजे काय होते? चिंताग्रस्त किंवा तो भीत. ओके, चिंताग्रस्त. फ्रँटिक म्हणजे काय होतं? चिंताग्रस्त किंवा घाबरत त्याने ती टेकडी काय केली? पार केली, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर ऑप्शनमध्ये बघा, घाबरण्यासाठी किंवा चिंताग्रस्त असण्यासाठी कोणता शब्द आहे? बघा, या ठिकाणी वरीड म्हणजे काय होते? चिंताग्रस्त किंवा घाबरलेला. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचं तिसरा ऑप्शन काय राहील? बरोबर राहील. ओके, या ठिकाणी बघा पंक्च्युएशन मार्क तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. काय म्हणता येतं? डिड यू रिअलाइज व्हॉट रॉंग हॅव यू डन टू हिम? ओके, तर या ठिकाणी बघा काय क्वेश्चन विचारलेलं आहे आणि क्वेश्चन फक्त WH जे वर्ड्स असतात म्हणजे जसं व्हॉट, हू याने जेव्हा सुरू होतो तेव्हाच त्या ठिकाणी क्वेश्चन नसतं. तर जर तुमचा हेल्पिंग वर्बने जर सुरुवात होत असेल, हेल्पिंग वर्ब, ओके, हेल्पिंग वर्बने जर सुरुवात होत असेल त्या ठिकाणी पण काय असतं? क्वेश्चन असतं. आणि क्वेश्चनसाठी आपण काय यूज करत असतो? हा क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पण तुमचा दुसरा ऑप्शन करेक्ट राहील. या ठिकाणी बघा मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. बघा, शी विजिट्स ऑर्फनेज म्हणजे ती काय म्हणत आहे? ऑर्फनेज म्हणजे जे काय म्हणू याला आपण अनाथालय असतात त्यांना काय करते? ते विजिट्स करते. इथे यस लागलेला आहे म्हणजे ही क्रिया काय होत असेल? नेहमी होत असेल. ठीक आहे, आता बघा ऑप्शनमध्ये बघा इथं काय म्हणत आहे? ॲप्टली म्हणजे योग्यरित्या विजिट करते, असं काय होईल का? योग्यरित्या नाही होणार. ओके, फास्टली विजिट करते हे पण नाही होणार. आणि टू म्हणजे काय होतं? याच्यात जास्त अर्थाने. ओके, हा पण या ठिकाणी येणार नाही. ऑफन हा जो ॲडवर्ब आहे हा या ठिकाणी येईल, कारण याचा अर्थ काय होईल की ती नेहमी काय करत असते? विजिट करत असते अनाथालयामध्ये. ओके, म्हणून हा तुमचा ऑफन या ठिकाणी काय राहील? बरोबर राहील. तर या ठिकाणी बघा अँटोनिम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. सेंटेन्स बघा, इट वॉज बिईंग वन ऑफ फॅमिली ऑफ 10. ओके, म्हणजे 10 पैकी एक व्यक्ती. नेवर हॅविंग मनी इनफ, त्याच्याकडे म्हणजे पैसे नसतात म्हणून तो काय? ऑलवेज स्किम्पिंग.
ओके. दहापैकी एक व्यक्ती ज्याच्याकडे पैसे नसतात तो काय असतं, स्किम्पिंग असतं. पैसे नसणारा व्यक्ती काय असेल, कंजूस असेल. ओके, कंजूस असेल. त्यामुळे या ठिकाणी या स्किम्पिंग म्हणजे काय होतं, कंजूस होतं. आणि कंजूसचा काय होईल विरुद्धार्थी शब्द, जास्त पैसे उधळणारा. ओके, कंजूसचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, जास्त पैसे उधळणारा. तर या ठिकाणी बघा, सेविंग हा पण पैसे उधळणारा नाही आहे, इकॉनॉमी हा पण नाही आहे. ओके, आता या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला एक्स्ट्रावेजन्स. ओके, एक्स्ट्रावेजन्स म्हणजे काय होतं, खर्चिक, जास्त पैसे उधळणारा होता. म्हणून हा तुमचा दुसरा ऑप्शन काय राहील, बरोबर राहील. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. ओके, मिस्टर रवी अँड हीज कॅम होम लेट. ओके, उशीर आले म्हणताय. तर बघा, या ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं हा पंक्च्युएशनवालाच आहे क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा, हीज नंतर कॉमा राहील का, हीज नंतर कॉमा राहूच शकत नाही. ओके, त्यामुळे पहिला ऑप्शन कटला. आणि एक बघा, या ठिकाणी जे दोन ऑप्शन आहेत, या ठिकाणी वाईफ पण नाऊन आहे आणि नेहा पण नाऊन आहे. आणि अशी जर सिच्युएशन असेल, नाऊन आणि त्याच्या जवळच पुन्हा नाऊन. ओके, तर ही सिच्युएशन कधीच बनत नाही. एक तर या ठिकाणी काय येईल, कॉमा येईल, किंवा कोणताही प्रेपोजिशन घेतल्या जाईल, प्रेपोजिशन. ओके, म्हणून या ठिकाणी बघा, एक तर काय येईल, कॉमा येईल किंवा प्रेपोजिशन येईल. या ठिकाणी दोन नाऊनच्या मधात, दोन नाऊन एकत्र कधी येत नाही. ओके, तर बघा, या ठिकाणी इथं पण नाऊन नाही, कॉमा नाही, आणि इथं पण कॉमा नाही आहे. त्यामुळे बघा, हा आपला चौथा ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. या ठिकाणी बघा, प्रिपोजिशन आपल्याला फिल करायचं आहे. अमित वॉक थ्रू अ मूनलाईट पाथ विथ अ शॅडो लर्किंग. रिकामी जागा या ठिकाणी आपल्याला भरायची आहे, द ओल्ड ट्री. ओके, इथं बघा काय म्हणताय, की मूनलाईट पाथ म्हणजे चंद्रप्रकाशित जो रस्ता होता, चंद्रप्रकाशित. ओके, चंद्रप्रकाशित रस्त्यावरून तो चाललेला होता. पण जी शॅडो होती म्हणजे त्याची सावली त्याला दिसत नव्हती. ओके, लुर्किंग म्हणजे काय होते, लपलेला. ओके, जी शॅडो होती त्याची सावली ती काय होती, लपलेली होती. आणि तो काय म्हणत आहे, रिकामी जागा, द ओल्ड ट्री, म्हणजे तो ट्रीच्या खालून काय म्हणताय, चालत होता, असं त्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, तर बघा, ऑन झाडावरून तो येणार नाही. ओके, झाडाकडे तर तो जात नाही आहे, म्हणून हा येणार नाही. क्रॉस कशासाठी वापरतो आपण, रस्ता वगैरे ओलांडण्यासाठी. ओके, रस्ता ओलांडण्यासाठी. ओके, समजून घ्या फक्त. आता अंडरनीथ म्हणजे काय होतं, खालून. पहा, इथं अंडरनीथ किंवा इनचा ऑप्शन होऊ शकतो. ओके, पण इन का बरं आपण वापरत नाही, कारण या ठिकाणी तो थांबलेला नाही. ओके, इन थांबलेला नाही आहे. ओके, थांबलेला नाही आहे, हा काय आहे, चालत आहे, मूवमेंट आहे. म्हणून काय या ठिकाणी अंडरनीथ या ठिकाणी यायला पाहिजे. मूवमेंट असल्यामुळे, चालत असल्यामुळे अंडरनीथ या ठिकाणी ऑप्शन यायला पाहिजे. म्हणून हा तुमचा तिसरा ऑप्शन काय राहील, बरोबर राहील. ओके, या ठिकाणी बघा, अंडरलाईन पार्टमध्ये काय म्हणताय, एरर आहे म्हणताय. ओके, ही लाईक्स दिस करी बिकॉज इट इज ऑलवेज टेस्टिंग व्हेरी गुड. ओके, त्याला ती करी काय म्हणताय, आवडते म्हणताय, कारण टेस्टला कशी आहे म्हणताय, ती चांगली आहे म्हणताय. ओके, आता बघा, या ठिकाणी काय आलेला आहे, हा ऑलवेज काय आलेला आहे, ॲडवर्ब आलेला आहे. ओके, आणि हा ऑलवेज ॲडवर्ब नेहमी कोणत्या टेन्समध्ये यूज केल्या जातात, नेहमी म्हणजे बऱ्याचदा. ओके, हा आहे सिम्पल
प्रेझेंट टेन्स. ओके, प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हा ऑलवेज यूज केला जातो. म्हणून या ठिकाणी जी टेस्टिंग आहे, टेस्टिंगच्या ठिकाणी, ओके, या टेस्टिंगच्या ठिकाणी आपल्याला सिम्पल प्रेझेंटवाला वर्ब तुम्हाला घ्यावा लागेल. ओके, काय असेल? इट, इथे बघा, इट ऑलवेज टेस्टेड हा पण नाही येणार. वॉज ऑलवेज टेस्टिंग हा पण नाही येणार. इट ऑलवेज टेस्ट बघा या ठिकाणी, आणि हा इट ऑलवेज टेस्ट. ओके, तर बघा, इट हा काय सिंग्युलर आहे, त्यामुळे या ठिकाणी टेस्ट हा प्लुरल वर्ब आपल्याला यूज करता येणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी इट हा सिंग्युलर असल्यामुळे सिंग्युलर वर्बचाच यूज करावं लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट राहील. या ठिकाणी काय म्हणताय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. फ्रेजची तुम्हाला मीनिंग ओळखायची आहे. ही तुम्हाला फ्रेज दिली आहे या ठिकाणी. सेंटेन्स बघा, आय एम गोइंग टू किक अप अ रो इफ दिस टाईम आय एम डिनाईड माय राईट. ओके, या ठिकाणी काय आहे, जर माझ्या अधिकारापासून, ओके, अधिकारापासून जर मला दूर ठेवले गेले, अधिकारापासून दूर ठेवले गेले, तर मी काय करणार म्हणताय? किक अप अ रो. ओके, मी काय करणार? कम्प्लिटली इग्नोर करणार का? नाही. पेशन्स ठेवणार का? नाही. जम्प अ कन्क्लुजन म्हणजे कन्क्लुजनवर येणार का? नाही. तर काय करेल तो? स्टार्ट अ फाईट म्हणजे फक्त भांडणच नाही होत, तर तो कोर्टाचा वगैरे आधार घेईल. ओके, पण तो लढेल. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन काय राहील? बरोबर राहील. या ठिकाणी बघा, स्प्लिट इंटू 4 सेगमेंट, 4 सेगमेंटमध्ये तोडला गेलेला आहे म्हणताय, आणि तुम्हाला एका याच्यात ग्रॅमॅटिकल एरर शोधायचे. ओके, आय एम मूव्हिंग इन टू माय न्यू फ्लॅट नेक्स्ट वीक. ओके, आय एम स्टेईंग विथ अ फ्रेंड बाय देन. ओके, या ठिकाणी बघा, इथपर्यंत सगळं ठीक आहे. आय एम स्टेईंग विथ अ फ्रेंड बाय देन. या ठिकाणी बघा, हा केव्हापर्यंत? नेक्स्ट वीकपर्यंत म्हणताय, पण नेक्स्ट वीकमध्ये केव्हा पण तो येऊ शकतं. ओके, म्हणजे मूव करू शकतो, जाऊ शकतं. नेक्स्ट वीकमध्ये केव्हा पण. या ठिकाणी बघा, पॉईंट ऑफ टाईम दिलेला नाही. PO, पॉईंट ऑफ टाईम दिलेला नाही आहे. ओके, पॉईंट ऑफ टाईम म्हणजे काय असतं? एखादा वर्ष म्हणजे जसं असं समजू आपण 1920 असं समजू. आपण फास्टवालं नाही घेणार या ठिकाणी, आपण घेणार 2025 घेणार. हा झाला पॉईंट ऑफ टाईम. किंवा एखादी तारीख, डेट जर असेल तर ही झाली पॉईंट ऑफ टाईम. आणि पॉईंट ऑफ टाईमसाठी आपण काय यूज करत असतो? बायचा यूज करत असतो. ओके, पॉईंट ऑफ टाईमसाठी. या ठिकाणी काय आहे? नेक्स्ट वीक आहे. या ठिकाणी पॉईंट ऑफ टाईम दिलेला नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज करणार? अंटील, UNTIL. ओके, अंटील, सॉरी इकडे बघा, इकडे लिहितो मी खाली, UNTIL, अंटील. हा या ठिकाणी यूज होईल. ओके, बाय देनच्या जागी काय होईल? अंटील देन. ओके, अंटील देन होईल. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचा हा जो चौथा ऑप्शन आहे, हा चौथा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ओके, या ठिकाणी बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, या ठिकाणी नाईफ ह्याची पण बरोबर आहे, चेकची पण बरोबर आहे. नाईफ म्हणजे काय होतं? चाकू होतं. चेक, डेबिट म्हणजे कर्ज होतं. यांची सर्वांची स्पेलिंग काय बरोबर आहे. या ठिकाणी बघा, अपॉर्च्युनिटी, या ठिकाणी काय? अपॉर्च्युनिटी. ओके, याची स्पेलिंग पहा, OPPORTUNITY. ओके, NI नंतर TY. या ठिकाणी जो ई हा या ठिकाणी चुकीचा आलेला आहे, त्यामुळे आपण अपॉर्च्युनिटीची स्पेलिंग ही वाली
बरोबर घेणार. ओके, म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, इनकरेक्टली कोणता असेल तर या ठिकाणी पहिला ऑप्शन इनकरेक्टली. ओके, तर नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय म्हणतात, क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन टॅग जर म्हटलं तर निगेटिव्हचं काय होतं, पॉझिटिव्ह होतं, आणि पॉझिटिव्हचं काय होतं, निगेटिव्ह होतं. या ठिकाणी अरुण इज हँडसम, या ठिकाणी काय पॉझिटिव्ह आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन टॅग कसं करायचं आहे, नेहमी निगेटिव्ह करायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्यामुळे काय घेणार आपण, हेल्पिंग वर्ब घेणार. हेल्पिंग वर्बला निगेटिव्ह बनवणार, या इजला काय बनवणार आपण, इजंट बनवणार. ओके, इजंट बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तुमच्या चौथ्या ऑप्शनमध्ये. त्यामुळे आपण इजंट ही या ठिकाणी चौथा ऑप्शन यूज करणार या ब्लँकमध्ये. ओके, या ठिकाणी बघा प्रोवर्ब तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ते बरोबर ओळखायचे ऑप्शनमधून. तर बर्ड्स ऑफ फिदर फ्लॉक टुगेदर. ओके, म्हणजे बर्ड्स ज्यांना काय पंख आहेत, फिदर म्हणजे काय होतं, पंख, ते एकत्र उडतात म्हणतात, थव्याने उडतात म्हणताय. म्हणजे याची मीनिंग काय निघेल बघा, की सारख्या विचाराचे लोक काय एकत्र राहतात. ओके, तर बघा या ठिकाणी ऑप्शन बघा काय, पीपल ऑफ द सिमिलर इंटरेस्ट. ओके, म्हणजे सारख्या विचाराचे लोक काय विल फाउंड टुगेदर, काय म्हणताय, एकत्र भेटतील म्हणताय, सारख्या विचाराचे. ओके, ज्यांना पटत नाही ते त्या ठिकाणी राहणार नाही, पण सारख्या विचाराचे लोक तुम्हाला एकत्र भेटतील असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून तुमचं चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. ओके, या ठिकाणी बघा आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे. या चारपैकी एक आर्टिकल तुम्हाला, म्हणजे दोन ब्लँकमध्ये दोन आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, इथे बघा सर्वप्रथम आपल्याला काय बघावं लागेल, स्वर आहे की व्यंजन आहे. तर या ठिकाणी व्यंजनच आहे, सी आणि डी. सी आणि डी हा व्यंजन आहे. स्वर असता तर आपण काय केलं असता, ॲनचा यूज केला असता दोन्ही ठिकाणी. ओके, तर बघा या ठिकाणी पण व्यंजन आहे आणि या ठिकाणी पण व्यंजन आहे. तर द येऊ शकतं, पण द येण्यासाठी काय आहे, या कॅटचा आणि डॉगचा आधी उल्लेख झालेला पाहिजे, तेव्हाच द आला असता. मग राहिला काय आपल्याकडे, एकच ऑप्शन ए. ओके, इथं पण ए येईल आणि इथं पण ए येईल. ओके, या ठिकाणी बघा ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला शोधायचा आहे. ओके, या ठिकाणी हा पॅसिव्ह वॉइसचा सेंटेन्स दिलेला आहे, द बुक वॉज रिटन बाय अ फेमस ऑथर. ओके, तर बघा वॉज प्लस वेअर प्लस V3. ओके, या ठिकाणी काय वॉज प्लस काय V3 आहे ना, हा स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर कोणत्या ॲक्टिव्ह वॉइसचा आहे, कोणत्या टेन्सच्या ॲक्टिव्ह वॉइसचा आहे, तर हा स्ट्रक्चर आहे सिम्पल पास्टचा. ओके, म्हणून आपल्याला सिम्पल पास्टचा ॲक्टिव्ह वॉइस ऑप्शनमधून निवडा लागेल. सिम्पल पास्ट म्हणजेच काय असतं, V2चा यूज केला असतं, त्या ठिकाणी वर्ब फक्त दुसरा वर्ब V2 म्हणतो आपण त्याला, तो यूज केला असेल. ओके, तर या ठिकाणी बघा हॅज बीन रिटन हा पण नाही, अ फेमस ऑथर इज रायटिंग हा पण नाही, या ठिकाणी बघा विल राईट हा पण नाही. तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये रोट हा या ठिकाणी V2 आलेला आहे. म्हणून तुमचं कोणता ऑप्शन बरोबर राहील, चौथा ऑप्शन. पॅसिव्ह वॉइस तुम्हाला ओळखायचं आहे, ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, द पोलीस अरेस्टेड द सस्पेक्ट. ओके, ॲक्टिव्ह वॉइसचा कोणता टेन्स आहे या ठिकाणी, अरेस्टेड म्हणजे V2 आहे. V2 आहे म्हणजेच तो कोणता आहे, सिम्पल पास्ट आहे. ओके, पास्ट V2 आलेला आहे. सिम्पल पास्टमध्ये काय येतं, V2 येतं. आणि सिम्पल पास्टचा ॲक्टिव्ह वॉइस हा ॲक्टिव्ह वॉइस असल्यामुळे याचा पॅसिव्ह वॉइस कसा होईल बघा, वॉज किंवा वेअर प्लस काय राहील, V3 राहील. हा झाला तुमचा पॅसिव्ह वॉइस. ओके, तर आता बघा या ठिकाणी हा
जो ऑब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट बनेल, हा सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला वॉज प्लस काय घ्यावं लागेल, V3 घ्यावं लागेल. ओके, वेअर या ठिकाणी आपण घेणार नाही कारण सस्पेक्ट हा सिंग्युलर आहे. ओके, म्हणजे वॉज प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा. या ठिकाणी आहे का वॉज बिईंग अरेस्टेड नाही आहे, अरेस्टेड नाही आहे आणि विल अरेस्टेड आहे इथं पण नाही. ओके, या ठिकाणी बघा वॉज अरेस्टेड, वॉज प्लस V3. ओके, म्हणून तुमचा हा तिसरा ऑप्शन काय राहील, करेक्ट राहील. नेक्स्ट बघा, प्रोवर्ब या ठिकाणी दिलेली आहे, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. ओके, म्हणजे कार्य बोलते लाऊडर म्हणजे जास्त मोठ्याने दॅन वर्ड्स. ओके, म्हणजे बोलण्यापेक्षा कधीही करून दाखवणे काय असतं, चांगलं असतं. ओके, बोलण्यापेक्षा करून दाखवणे चांगले असतं. ऑप्शन बघा, शेवटचं बघा पहिले, ॲक्शन मूवीज आर वंडरफुल. काही लॉजिक लागतं का, नाही लागत. ओके, स्पीक लाऊडर वेन यू स्पीक, म्हणजे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा काय म्हणते, जोराने बोला म्हणते, हा पण नाही येणार, दोन्ही नाही येणार. ॲक्टिंग स्किल ब्रिंग्स ॲप्रिशिएशन, हा पण येणार नाही. ओके, तर वर्किंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीकिंग. ओके, म्हणजे बोलण्यापेक्षा काम करणे महत्त्वाचे असते. ओके, म्हणून तुमचा हा जो पहिला ऑप्शन राहील हा तुमचा करेक्ट राहील. या ठिकाणी बघा, अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. इलेवेट म्हणजे काय होते, इलेवेट म्हणजे होते वर चढवणे. ओके, तर आता बघा ऑप्शन, सॅटिस्फाय समाधानी हा येईल का, हा पण नाही येणार. ओके, डिसहॅरन म्हणजे काय होतं, निराशा पण येणार नाही. ओके, अपलिफ्ट म्हणजे वर उचलणे. तर बघा, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आहे इलेवेटचा. ओके, काय असतं, वर चढवणे. इलेवेट म्हणजे वर चढवणे होते, तर खाली पाडणे वगैरे काहीतरी तुम्हाला ऑप्शनमधून शोधावं लागेल. तर या ठिकाणी बघा, फाल म्हणजे काय होतं, पडणे. म्हणून तुमचा कोणता ऑप्शन, तिसरा ऑप्शन काय राहील, बरोबर राहील. या ठिकाणी बघा, मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स या ठिकाणी तुम्हाला ब्लँकमध्ये फिल करायचं आहे. ओके, आता मृदुल हा काय नाऊन आहे आणि नाऊन कसा आहे, हा सिंग्युलर आहे. ओके, सिंग्युलर नाऊनसोबत आपण काय यूज करत असतो, वेअर यूज करत असतो का, नाही. ओके, वेअर यूज करत असतो का इथं पण, हा पण नाही. ओके, आणि नंतर हॅड नंतर काय येत असतं, V3 येत असतं. V3 आहे का हा गेटचा, नाही आहे. ओके, म्हणून हे तिन्ही ऑप्शन येणार नाही. तर याच्या मृदुल हा सिंग्युलर असल्यामुळे सिंग्युलर तुम्हाला हेल्पिंग वर्बसुद्धा घ्यावा लागेल आणि हेल्पिंग वर्ब वाज हा काय सिंग्युलर आहे, त्यामुळे तुमचं पहिलं ऑप्शन काय राहील, बरोबर राहील. ओके, या ठिकाणी बघा, 4 सेगमेंटमध्ये डिवाईड केलेलं आहे म्हणताय आणि एका सेगमेंटमध्ये एरर आहे म्हणताय. ओके, तर बघा, द मिनिस्टर टोल्ड अस टू प्रिव्हेंट डॅमेज ऑफ पब्लिक प्रॉपर्टी. इथपर्यंत आले, तुम्हाला सर्व बरोबर दिसेल. आणि या ठिकाणी बघा, डॅमेज ऑफ. ओके, तर या डॅमेज नंतर जो प्रेपोजिशन आलेला आहे हा या ठिकाणी चुकीचा आलेला आहे. तर डॅमेज नंतर काय असतं, टू असतं. ओके, टूचा यूज केला जातो डॅमेज नंतर. डॅमेज नंतर काय येत असतं, नेहमी टूचा यूज केला जातो. आपलं टेलिग्राम चॅनल @TCS IBPS या चॅनलवर तुम्हाला काय दिलेले आहे, या चॅनलवर सर्च मारा तुम्ही, काय सर्च मारा, वर्ब. ओके, वर्ब सर्च मारा. तुम्हाला वर्ब सर्च मारल्यानंतर काही जे वर्ब्स आहेत, वर्ब्स नंतर
वर्ब नंतर कोणते प्रेपोजिशन येतात? वर्ब प्लस प्रेपोजिशनची पूर्ण लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये सुद्धा हा भेटून जाईल. त्यामुळं या ठिकाणी काय येईल? डॅमेज ऑफ येणार नाही तर डॅमेज टू येईल. ओके, दुसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. तर या ठिकाणी बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह, फिल इन द ब्लँक्स. ब्लँक म्हणजे ॲडजेक्टिव्ह तुम्हाला भरायचा आहे. आय एम ब्लँक टू अचीव माय गोल विदिन 3 years. 3 वर्षात त्याला त्याचे गोल अचीव करण्यासाठी काय म्हणताय? ॲडिक्टेड आहे? ॲडिक्टेड नाही. ओके, तो ॲडॅप्टेड आहे? नाही आहे. तो कन्व्हिक्टेड आहे? नाही आहे. ओके, तर तो काय? दृढ निश्चय त्यानं केलेला आहे. डिटरमाइंड म्हणजे काय होतं? दृढ निश्चय. ओके, दृढ निश्चय त्याने केलेला आहे की त्याला त्याचे गोल्स किती वर्षात? 3 वर्षात. 3 वर्षात त्याला अचीव करायचे. ओके, म्हणून तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा, प्रेपोजिशन या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. तुषार जम्प्ड ब्लँक द रिव्हर टू हेल्प हिज ब्रदर. ओके, या ठिकाणी बघा, तुषार जम्प कुठं गेले? रिव्हरमध्ये. ओके, तर या ठिकाणी बघा, जर बाहेरून आतमध्ये जर हालचाल होत असेल, बाहेरून आतमध्ये हालचाल होत असेल, तर ते काय असतं? आपण त्या ठिकाणी काय यूज करत असतो? इनटू यूज करत असतो. ओके, टुवर्ड्स म्हणजे काय होतं? एका दिशेकडे जात वगैरे असल्यावर. थ्रू म्हणजे काय होतं? आरपार जर एखादी घटना घडत असेल, जात असेल, तर त्याला आपण थ्रू वापरतो. टुवर्ड्स एका दिशेकडे जर जात असेल तर. आणि इनटू केव्हा वापरतो आपण? बाहेरून आतमध्ये जर हालचाल होत असेल, ओके, मूवमेंट होत असेल, तर त्या ठिकाणी इनटू वापरतो. म्हणून या ठिकाणी हा याने जम्प केलेला आहे रिव्हरमध्ये, म्हणजे बाहेरून रिव्हरच्या आतमध्ये याने जम्प लावले. ओके, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन काय राहील या ठिकाणी? बरोबर राहील. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. इम्पोलाइट पीपल डू नॉट यूज द वर्ड प्लीज वर्ड यूज करत नाही. तर या ठिकाणी काय क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचं आहे. तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्हचं काय होत असतं? निगेटिव्ह होत असतं, आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होत असतं. या ठिकाणी डू नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्हचं तुम्हाला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह हा या ठिकाणी बघा, डू आहे तर हेल्पिंग वर्ब तुम्हाला जसं तसंच घ्यावं लागेल. ओके, डू जसं तसं हेल्पिंग वर्ब. आणि आपल्याला एक काय पाहिजे? प्रोनाऊन पाहिजे. प्रोनाऊन कोणतं यूज करावं लागेल? इम्पोलाइट पीपल. ओके, म्हणजे हा अनेकवचनी आहे, त्यामुळे आपण ते लोक इम्पोलाइट, ओके, दे या ठिकाणी घेणार आहोत. ओके, म्हणून काय होईल या ठिकाणी? डू दे क्वेश्चन मार्क. ओके, हा तुमचा आन्सर राहील. दुसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ओके.